बघा, कमीत कमी 2 लाख 3 लाख किमतीचे हे बोकुड आहेत. म्हणजे तिजगी कशा पद्धतीची आहे बघा, एकदम जबरदस्त असे. प्रत्येक बोकडाची 2.5 लाख 2 लाख अशी किंमत. शेळ्या बी बघा कशा पद्धतीचे आहेत, एकदम जबरदस्त अशा. आपल्याला कधीच आणि कुठंच बघितली नाही ही शेळी बघा. अगदी ही कालवाट जर बघितलं, ह्या कालवाटापेक्षा सुद्धा मोठ्या शेळ्या दिसते ते. कमीत कमी ही छतीपर्यंत शिर्डी लागते. या असा मस्त असा गोटा बघितल्यानंतर हे सौरव भाऊ आहेत. हे शेळी पालनचं पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. एकदम अशा खतरनाक गोटा बघायला मिळाला. हे आहे सौरव भाऊचा गोठा. जबरदस्त हाय क्वालिटी. काय होतं, चरत नाही नीट, नुसती पळत राहणार पुढे. जिष्णू कुंभाराच्या सांगण्यावरून आज गोटा बघाय आपण इथे ठिकाणी आलो. हा चालूच आहे का. हे किती महिन्यात पिलो आहे हे? बारक 15 दिवसाचं. आपल्याकडलं हे वातावरण ह्याला शूट होते ना. बर सूट व्हायला म्हणजे तिकडच्यापेक्षा आपलं वातावरण एक नंबर आहे. बरं महाराष्ट्रातलं म्हणजे तिकडचं वातावरण कसं, तिकडं थंडी बी जास्त, बरं. पाऊस पण जास्त आणि ऊन पण जास्त. आपल्यापाशी सगळं मिळते ना. वर स्टेजिंगला असं आहे सोडायची आणि खाली कॉम्पॅक्ट. मग आता हे वर शेळ्याचं राहण्यासाठी सोय करत आहेत, खाली कोंबड्या सोडायच्या असं त्यांचं नियोजन आहे. विष्णुपंत, कसं वाटतंय शेळ्या बघितल्यानंतर? आता सांगण्यासारखं तर काहीच नाही. म्हणजे काय करावं, आम्ही 1.25 लाखांनी आणि 1.5 लाखांनी गायी आणलेल्या आहेत. आणि त्या 2 गायीची किंमत एक, कशी ही किंमत किती म्हणते ती बोकडाची किंमत आहे? बोकडाची किंमत सांगते 4-4.5 लाख. आपल्या कॅपसिटी आहे बाहेर खेळ आहे. बघा ना, बघ कसं बोकड आहे. त्याची तेज जर बघितली ना बघा. हा बोकड आहे ना.